नीट पेपर फुटी प्रकरणी RCC कोचिंग क्लासेसचा प्रमुख शिवराज मोटेगावकर याला CBIने ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयात हजर केले असता 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. मोटेगावकरने नीटची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांमध्ये फिरवली असल्याचा ठपका CBIने ठेवला आहे. मोटेगावकरला अटक झाल्यानंतर आज दिवसभरात त्याच्या कोचिंग क्लासेसमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. कोल्हापूर शहरातील त्याच्या क्लासेसवर आज बिपिनने भेट दिली असता एरवी गजबजलेल्या असलेल्या RCC क्लासेसमध्ये स्टाफ आणि विद्यार्थी गायब असल्याचे आढळले. 1-2 शिपाई आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये असणारा एक जण एवढेच आज क्लासमध्ये उपस्थित होते. त्यांना आजच्या प्रकाराबद्दल विचारले असता प्रतिक्रिया देण्यास वरिष्ठांकडून मनाई करण्यात आल्याचे त्यांनी BPNला सांगितले. एरवी गजबजलेले RCC क्लास आज रिकामे पाहायला मिळाले. आज सकाळी RCC क्लासेसचे सर्वेसर्वा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना CBIने ताब्यात घेतले आहे. त्यांची कोल्हापूर या ठिकाणी देखील शाखा आहे. आज आपण या शाखेला भेट दिली असता या ठिकाणी सगळीकडे सामसूम पाहायला मिळत आहे. आज कोणत्याही प्रकारचा क्लास या बँचमध्ये झालेला नाही. या ठिकाणी जे काही उपलब्ध असलेले त्यांचा स्टाफ आहे त्यांनी नेमक्या या प्रकाराबाबत बोलण्यास नकार दिलेला आहे. खरंच CBIनं शिवराज यांच्याबाबत नेमकी काय चौकशी केली हे अद्याप तरी पूर्ण माहिती याची बाहेर आली नसली तरी याचा परिणाम मात्र त्यांच्या क्लासेसवर जाणवू लागलेला आहे. BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.